पण या ठिकाणी पडेगाव तालुका कोपरगाव मध्ये एक दिंडी आली आहे. तर दिंडीकडनं जाणून घेऊ की त्यांचा काय अनुभव आहे, काय उत्साह आहे, काय ऊर्जा आहे. आषाढी एकादशी जवळ आली आहे. बरेच किलोमीटर अंतर ते सगळे पायी चालले आहेत. एक रथ त्यांच्यासोबत आहे. भाविक मंडळी, वारकरी मंडळी, भक्तजन त्यांच्यासोबत आहेत. त्यांची जे मुख्य महाराज आहे त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्यांचं काय मत आहे, त्यांच्या काही अडचणी आहेत का, पाऊस कसा म्हणतो. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. बोला माऊली. रामकृष्ण आहे. आम्ही पडेगाव पायी दळवलो. नगरपर्यंत रस्त्याची खूप बेअवस्था झालेली आहे. तिथून आलो. आम्ही एक भाविक व पांडुरंगाच्या भेटीसाठी दरवर्षी दिंडीला जात असतो. आमचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. भक्तजण आम्हाला सगळे व्यवस्था ठेवतात रोडनी. तो काही विषय नाही आहे. रोड तर आहेच खराब. रोडचा प्रश्नच नाही. नगर ते कोपरगाव भरपूर रस्ते खराब झालेले आहे. पायांना फोड आले भाविकांच्या. काय बोलतात भक्तपर्यंत भेंगारे महाराज आमच्या नियोजनामध्ये चालले आहे. पायी दिंडी यात्रा आहे. खूप काही कोणाला अजून कोणाचे मनोगत बोलायचं असेल तर बोला. बोला ना तुम्ही सुद्धा. सर्व प्रपंचिक माणसं असून परंतु सर्व घरदार मुलाबाळांचा त्याग करून आणि हे 15 ते 16 दिवसाचा प्रवास पायी करतात सर्व भाविक. तर यांना पांडुरंगाच्या भेटीची अर्थता लागलेली असते. तुम्हाला सांगतो तर पंढरीचा पांडुरंग हे एक आमचं दैवत आहे आणि त्या दैवताला आम्ही कधी भेटू असं होऊन जातं सगळ्या भक्तांना. आम्ही एवढं दिवसभर पायी चालतो परंतु आम्हाला त्याचा थकवा येत नाही. ही भगवंताची शक्ती आहे आमच्या पाठीशी. म्हणून आम्ही त्याच्या शक्तीवर, त्याच्या छायेवर, त्याच्या कृपेवर आम्ही पंढरपूर क्षेत्री जाण्याकरता सर्व भाविक भक्त आतुर झालेले आहे. आमच्या दिंडीमध्ये जवळजवळ 150 ते 200 लोक आहेत. बरं, आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव काय? देवशयनी एकादशी. बरोबर. एकूण किती एकादशी असतात एका वर्षात? 24 एकादशी असतात. 4-5 एकादशीचं नाव सांगता येईल का? आषाढी, कार्तिकी, निर्जला, कमला एकादशी, भागवत एकादशी. बर, ठीक आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? बर, आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. बरं, देहू आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे? इंद्रायणी. बर, ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव काय, मूळ नाव? ज्ञानेश्वरीचं मूळ नाव काय? भावार्थ दीपिका. नाव ऐकलंय? भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाऊ बहिणींचे नाव सांगता येईल? बर, छान, व्हेरी गुड. आता प्रश्न असा आहे की आपले जे लाडके देव आहेत विष्णू, पांडुरंग, विठ्ठल, ते 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये जात आहेत. त्याला आपण चातुर्मास म्हणतो. नंतर कार्तिक एकादशीला भगवान परत जागृत होऊन सृष्टीचा सांभाळ करतात. तोपर्यंत आपल्या देवाचे देव महादेव श्रावण महिन्यामध्ये येतात. श्रावण सुरू होतं, बरोबर आहे. तर आपल्या लाडके देव विष्णू, प्रिय देव विष्णू, त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे भारतात. सांगता येईल का? पुरीमध्ये, पुरी जगन्नाथ यात्रा 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. हे म्हणजे विष्णू, पांडुरंग म्हणजे विष्णू आहे की नाही? बरं, संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मस्थान कोणतं आहे? संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला कोणती नदी आहे? पंढरपूरला कोणती नदी आहे? ओके. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. माऊली.